नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण होळी स्पेशल अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवणार आहोत। एकदम मऊ लुसलुशीत आणि पचायलाही हलकी अशी पुरणपोळी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। पुरणपोळी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे आणि हा मैदा घेतलेला आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता। आता ही मुगाची डाळ आहे, ही बिना सालीची आहे। हे स्वच्छ 3 पाण्याने धुवून कुकरमध्ये आपण आता 3 शिट्ट्यांनी शिजून घेणार आहोत। तर आता हे पहा, मुगाची डाळ मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता चण्याच्या डाळीला पाणी ह्याच्या दुप्पट लागतं, तसं मुगाची डाळीला एकदम कमी पाणी, म्हणजे अगदी एक अर्धा बोटच वरती आलं पाहिजे एवढंच पाणी ठेवा। कारण मुगाची डाळ 3च शिट्ट्यामध्ये खूप गाळ होतो, म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी कमी ठेवणार आहोत आणि 3च शिट्ट्या घेणार आहोत। तर आता आपण डाळ कुकरला लावलेलीच आहे, तोपर्यंत आपण मैदा भिजून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ घाला, थोडं थोडं पाणी घालून मस्त सैलसर असा मैदा भिजवायचा आहे। सेम चण्याच्या डाळीची पुरणपोळी करतो तशीच ह्या डाळीच्याही पुरणपोळीला तशीच कणिक भिजून घ्यायची आहे। तुम्हाला ह्याच्यात हळद आवडत असेल तर तुम्ही पिठात हळद घालू शकता। पाहता आपण चपातीपेक्षाही जास्त जरा सैलच कणिक भिजवायची आहे, कारण पुरणपोळीला कणिक सैलच लागते। आता हे आपण डाळ शिजेपर्यंत भिजून देणार आहोत, म्हणजे पुरणपोळ्या आपल्या एकदम मऊ लुसलुशीत आणि खूप छान होते। आता हे पहा, आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ कशी शिजली ती पाहूया। पहा किती छान शिजलेली आहे डाळ। पहा मस्त डाळ शिजलेली आहे। तर डाळीत काय थोडंफार पाणी असेल तर आपण असं चाळणीवरती वतून घेणार आहोत। पहा डाळीत अजिबात पाणी राहिलेलं नाही। आता हे पहा, आपण डाळ घेतलेली आहे, त्याच्यात आपण घेतलेला हा सगळा गूळ घालणार आहोत। तुम्हाला खूप गोड पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही अजून गूळ पण वाढवू शकता किंवा थोडीशी साखरही मिक्स करू शकता। आता हे छान परतून घेऊया। हे पहा, असं छान परतून घ्यायचं आहे। गूळ सुद्धा विरघळला पाहिजे, पुरण खाली लागलं नाही पाहिजे, याची पण काळजी घ्या। कारण मुगाची डाळ आहे तर पटकन पुरण कढईला चिकटतं, म्हणून सारखं हलवत राहा, म्हणजे पुरण खाली चिकटणार नाही। आता हे पहा, आपलं पुरण छान परतून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात वेलची पावडर टाकणार आहोत। वेलची पावडर, जायफळ घालून घ्या। तुम्हाला आवडत नसेल तर जायफळ नाही घातलं तरी चालेल। हे छान मिक्स करून घ्या। पहा आता पुरण कसं परतलं, हे कसं पाहणार तर कालता असा उभा करा। पहा आपला कालता व्यवस्थित राहिलाय, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे। आता आपण चाळणीच्या साहाय्याने वाटून घेणार आहोत। खरं वाटायची गरज पण नाहीये, पण कुठे एखादी डाळ राहिली असेल म्हणून आपण चाळणीतनं काढणार आहोत आणि आपल्या पोळ्या तयार करणार आहोत। तर हे पहा, मी चाळणीमध्ये पुरण बारीक करून घेते। आता हे पहा, आपण पिठाचा छोटासाच गोळा घ्यायचा, खूप मोठा घ्यायचा नाही। मी पोळपाटाला रुमाल बांधून घेतलेला आहे, तुम्ही नाही बांधला तरीही चालेल। आता मी तुम्हाला पुरण भरून एक पोळी लाटून दाखवणार आहे। खूप सोपी आहे, खूप पटापट होतात। मी एकीकडे तवाही तापाय ठेवलेला आहे। पहा पुरणही भरपूर घेतलेलं आहे। असं दाबून भरा, कणिक अशी एका हातानेच वरती येते। अशी वरती आली की हे दुमटून घ्या। पहा मी आता तुम्हाला एक पोळी लाटून दाखवते। खूप सोपी आहे लाटायला। चारही साईडने अशा मस्त अगोदर कडा बारीक लाटून घ्यायच्या। कडा पातळ झाल्या पाहिजेत, म्हणजे पुरणही सगळीकडे फिरत राहतं। पुरण एका जागेवर राहिलं नाही पाहिजे, म्हणून चारही साईडने पोळी फिरून लाटायची आहे। पहा किती भराभर मोठी होते पोळी। पहा झाली ना पोळपाट भरून पोळी, कुठेही फुटलेली नाही।
बघा किती पातळ झालेली आहे. आता आपला तवाही छान गरम झालेला आहे. आता हे पहा, आपली पोळी छान फुगलेली आहे आणि खरपूसही भाजलेली आहे. आता आपण अशा सर्व पोळ्या करून घेणार आहोत. माझी ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.